श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज खिडकीतनं मी बघत होती, काहीतरी वाजत होतं खाली, बघू शकता मी. आणि ते कबुतरांनी अंडे पण दिले होते. तर आज आहे संपाषष्ठी. तर विचार केला का निवद करूया. न दरवर्षी निवद बनवतेच आहे मी. तर वांगं पण आणलं होतं. तर आता वांगं भरून बनवायचं आणि बाजरीच्या भाकरी बनवायचे. तर पहिले पीठ टाकलं ना आणि वांगं पण मी ठेवलेलं शिजायला, तर वाफून घ्यायचं आहे. मस्त भाकरी बनवून घेतल्या, चांगल्यापैकी पीठ मळून घेतलं. आणि पीठ मळता वांगं पण ठेवलेलं साईडला मी. तर मस्तपैकी पहिले भाजी आणि भाकर करून घेते आणि नंतर निवद करताना पूजा करून घेते. तर आणि गोंधळाला पण जायचं आज. संध्याकाळी गोंधळ आहे, संपाषष्ठी मोठा गोंधळ ठेवलं आहे. तर आम्ही नाही ठेवत, जे गुरु आहे ते ठेवतं ते. तर इथे मी भाजी टाकायला घेतली वांग्याचं भरीत. तर पहिले जिरे टाकलेत, त्यानंतर 2 मिरच्या टाकल्यात, कांदे टाकले. कांदा जास्त टाकला होता मी त्याच्यामध्ये आणि मस्त तळून घेतले. कांदा लाल होऊन दिला, चांगल्यापैकी कांदा टाकला आहे आणि मस्त कांदा लाल झाला आहे बघू शकता तुम्ही. थोडंसं मीठ टाकलं होतं, थोडीशी हळद, का मिरच्या 2 टाकलं होतं म्हणून थोडंसं मसाला टाकलेला, जास्त नाही टाकला मसाला मी, थोडंसं नॉर्मल टाकलेला मसाला. हळद टाकून घेतली. बघू शकता मस्त भाजी झाली होती माझी. वांग्याचं भरीत म्हणतात ते, मस्त बनवून झालेलं माझं. आता वांगं त्याच्यात टाकून घ्यायचं आहे सगळं. तर खूप छान झालेलं वांगं. आणि आजच्या दिवशी वांग्याचं भरीत झाली, बाजरीची भाकर. तर चंपाषष्ठीला खंडोबाला आवडतं ते, म्हणून ते करावं लागतं बाजरीची भाकर. आणि ते तर पूजाला ते निवदला ते करावंच लागतं. तर इथे मी पूजा करायला घेतलेली आहे, बघू शकता. आणि ह्याला वसारी म्हणतात खंडोबाची. आणि ते नारळचं हे ठेवले, खोबऱ्याची वाटी, गूळ ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडं. आणि ते मी निवद घेतलेलं आहे, निवद पण ठेवलं आहे स्वामींचा फोटो पण येते, ते सगळं बघू शकता. कारण नेहमीच स्वामींचा फोटो तुम्हाला नेहमीच दिसत नाही देवारामध्ये माझ्या. आणि चला आता पूजा करून घेऊया चांगलीपैकी. खंडोबाला मस्त हळद टाकली. तर सगळ्यांच्या घरात भंडाराने सगळ्यांना सुख शांती द्या, सगळ्यांना चांगलं भंडाराने पिवळं करा, सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती सगळ्यांच्या येऊ द्या. ही स्वामींकडे प्रार्थना करते आणि खंडोबाकडे पण हीच प्रार्थना आहे सगळ्यांची. तर आजचं संपाषष्ठीचा दिवस सगळ्यांचं चांगलं जाऊ, हीच प्रार्थना आहे. तर मी ती पूजा करायला घेतली, मस्तपैकी पूजा करून घेतले. बघू शकता निवद आणि कोटंबा पण ठेवलेला आहे. खंडोबाची मूर्ती बघू शकता माझी, एलकोट जय मल्हार. तर आता चला पूजा पण झाली माझी मस्तपैकी. त्या अगरबत्ती लावून घेते आणि छानपैकी पूजा झाली आणि निवद पण मस्त झाला. संध्याकाळची तयारी पण करायची अजून. तर आता संध्याकाळची पण तयारी मी लवकर आवरून घेतलं निवद करायचं. संध्याकाळी लवकर जायचं आम्हाला तिकडे. तर तिथलं पण व्हिडिओ मी नक्कीच काढणार आहे गोंधळाचा, ते पण व्हिडिओ टाकणार आहे मी. आणि ते पेरू पण ठेवलं, एक पेरूचा फळ ठेवला होता.